नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश. मी दारुड आहे. हाय गणेश भाऊ. हाय गणेश भाऊ. बर परमेश्वराची कृपा आणि सगळ्या बांधवांची सोबत, त्यामुळे आज त्या विषारी घोटापासून लांब आहे मित्रांनो, आणि सुखी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, 4 वर्ष पूर्ण केली अल्कोहोल पासून लांब आहे मी. अल्कोहोलिक अनोनिमसचा जो प्राथमिक उद्देश आहे की स्वतः दारूपासून दूर राहणं आणि इतरांना बाहेर पडण्यासाठी मदत करणं. ह्या ज्या काय अल्कोहोलिक अनोनिमसने सांगितलेल्या गोष्टी आहेत, मी आज कसा सोबर आहे, माझ्या आयुष्यात नक्की हे कसं घडलं, काय घडलं, याचं उत्तर मित्रांनो खरंच माझ्याकडे नाही. की हे म्हणजे आज मी मद्यमुक्त आहे आणि मी महत्वाचं जिवंत आहे, मी कोणाच्या तरी उपयोगी पडतोय. मित्रांनो, 4 वर्षापूर्वीचा जर मी ज्या ज्या लोकांनी बघितलंय ना, त्या लोकांना माहित आहे मी केवढा मोठा राक्षस आहे, किंवा एकदा पोटात गेल्यानंतर माझ्या हातनं जे काही चुका घडतात, तोपर्यंत एक सरळ सरळ आणि साधा असा असणारा तो अचानक त्याच्यामध्ये एक परिवर्तन होतं. चांगला, सरळ, प्रामाणिक, साधा गणेश पोटात दारू पडली की त्याच्याबरोबर काय घडतं हे गणेशला कळत नाही. आणि तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य वेड्यासारखा वागतो. बिग बुक मध्ये उल्लेख आहे मित्रांनो एका घटनेचा. ती 74 नंबर 5 नंबर वरली घटना माझ्या वाचनात आली आणि तंतोतंत मार्गदर्शन बिग बुक मध्ये मला मिळालं. की तिथं तो म्हणत असतो त्याच्या बायकोला की बाहेर मोठं एक वादळ आलेलं असतं, वादळानंतर सगळीकडे सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झालेल्या असतात, उन्मळून पडलेल्या असतात. आणि तो बायकोला म्हणत असतो की बघ, तो बाहेर खाली लपून बसलेला असतो, बाहेर येतो, सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं, आणि बायकोला म्हणतो बघ, तरी सगळं बरं आहे ना. म्हणजे त्या व्यक्तीसारखीच माझ्या मनाची अवस्था मित्रांनो झालेली. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये यायच्या अगोदर मी स्वतःचं समर्थन करत असायचो की मी इतरांसारखी पित नाही. मी काय 24 तास दारू पितो का? मी 8 ते 10 दिवस दारू पितो, 3 महिने सोबर असतो. लोकांना मी दारुडा का वाटतो, किंवा लोक माझ्या विश्वास का नाही ठेवत? आणि मी खरंच प्रामाणिक असतो. मी जे करतो ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मला खरंच माहित नव्हत्या. या सगळ्या बांधवांचा आभार मानलं पाहिजेत की ज्या बांधवांच्या मुळे मला माझा आजार समजला आणि 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणारा गणेश आज आनंदानं जीवन जगतोय. मित्रांनो, सुरुवातीची 2 वर्ष गावात जात नव्हतो. गावात गेलो तर एक भीती होती मनात की गावातली लोक काय म्हणतील. कारण मित्रांनो, माझं पिणं एवढं विचित्र होतं की एकदा सुरू तोंडाला जर दारू लागली माझ्या, तर माझी दारू थांबतच नव्हती. आणि ज्यावेळी थांबायची ना, त्यावेळी शरीर साथ देत नव्हतं, म्हणून मी थांबायचो. जर शरीराने साथ दिली असती, मला उचक्या आल्या नसत्या, पित्ताचा त्रास झाला नसता, तर मी. आणि मित्रांनो, प्रचंड लोकांचं, आता राहुल भाऊनी शेअरिंग मध्ये सांगितलं तसं, लोकांच्याकडून पैसे घेणं, उसणं, खोटं बोलणं, अप्रामाणिक वागणं, सुरुवात झाली मित्रांनो दारूची सगळ्यांच्या आयुष्यात इथे तशीच कुतूहलापोटी. आणि कसा ब्रँड बदलत गेला. जो गणेश आधी देशी दारूचा तिरस्कार करायचा, तो गणेश देशी दारूपर्यंत कसा पोहोचला ही मलाच कळलं नाही मित्रांनो. घरातली सगळी सुशिक्षित कुटुंब आहे. सुरुवातीला मी प्रचंड सामाजिक कामं करायचो, चांगल्या चांगल्या लोकांच्यात वावरायचो, वेगवेगळ्या विषयावर लेक्चर द्यायचो. पण सोबत ही दारू चालू होती, पण ती त्या थराला पोचली नव्हती जी मी अल्कोहोलिझमची किंवा त्या दारुड्याची व्याख्या बस केली होती. त्यात मी बसत नव्हतो. 24/7 पिणं, रस्त्यावर पडणं, कुटुंबाची काळजी न करणं. मित्रांनो, मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर जे वाक्य वाचलेलं की दारुडा हा स्वतःच्या बाबतीत वकील असतो आणि इतरांच्या बाबतीत न्यायाधीश असतो. दुसऱ्यांना कसं वागावं याला चांगलं माहित असतं, पण मी कसं वागावं हे मला कळत नसतं. मित्रांनो, शेवट ज्यावेळी मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो, जास्त काय मद्यपाश मी मित्रांनो नाही शेअर करणार, पण जीवन जगण्याचा मार्ग ही मला मला मी दिनकर भावनाविषयी का सुचवला, किंवा मला त्या विषयावर बोलावंसं का वाटलं मित्रांनो, की
अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येण्यामागं मला वाटायचं माझा दारू प्रॉब्लेम आहे. मी दारू पितोय आणि अजूनही समाजामध्ये बऱ्यापैकी लोकांची हीच मानसिकता आहे की तू फक्त दारूपासून लांब राहा. तुझा प्रॉब्लेम फक्त दारू आहे. दारू पिला नाहीस तू माणूस लय भारी आहेस, लय चांगला माणूस आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी 12 पायऱ्या घेतल्या त्यावेळी मला समजलं की 12 पायऱ्या का म्हणजे 12 पायऱ्यानंतर खरं मी कसं आहे ते मला तिथं समजलं. माझी वागणूक कशी आहे, माझं वर्तणूक कशी आहे आणि मी कुठं चुकतोय ह्या गोष्टी काही समजायला सुरुवात झाली. थोडस अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मित्रांना आलो त्यावेळी सगळ्यांच्या आयुष्यात घडतं तसं कौटुंबिक प्रचंड त्रास कुटुंबाला झालेला. कुटुंबानं माझ्यासाठी काय करायचं नाही ठेवलेलं शिल्लक नव्हतं. मी स्वतःहून मुलाची शपथ खाल्लेली, मी माळ घालून बघितलेली, मी स्वतःहून रिहॅबला जायला तयार झालेलो, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जायला तयार झालेलो. आणि शेवटी काहीच होत नाही. शेवटी कुटुंबानं विचार केला तुझ्यासाठी एवढं करून जर तुला समजत नसेल तर तू आपला जा, तुझं आयुष्य आणि तू. मी दारू पिऊन घरी आलो काय, नाही आलो काय, मी काय केलं, मला कुणी विचारत नव्हतं मित्रांनो. जवळचे मित्र म्हणून ज्यांच्याकडे बघायचं ते मित्र सुद्धा माझ्यापासून बरेच लांब गेलेले मनाने. कुणी घरी फिरकत नव्हतं. आणि प्रचंड इथं सांगितलंय ना 2 स्टॉप, एक तर वेडेपण नाही तर मृत्यू. वेडेपणाच्या फेजला मित्रांनो गेलो होतोच, फक्त दगडं मारायची बाकी होती. पण माझं ती वागणं ही वेड्यापेक्षा कमी नव्हतं. वडिलांनी मला 2 महिने पुण्यामध्ये ठेवलं होतं मावस बहिणीकडे. पण त्यावेळी मला ही अलर्जी हा आजार काही माहित नव्हतं. बहिणीपाशी चांगला व्यवस्थित राहिलो. पण कुटुंबाला माहित होतं मी कसा आहे, त्यामुळे तिने तिथं आधी सांगून ठेवलेलं सगळ्या लोकांना की पैसे वगैरे मागितले तर देऊ नका म्हणून. मित्रांनो, पुण्यात गेलो बहिणीपाशी. बहिणीला सांगितलं की मला दारू प्यायची इच्छा झाली मित्रांनो. बहिणीला पैसे मागितले, ती नाही म्हटली. शेवटी तिथला मिक्सर घेतला आणि म्हटलं बघ मी मिक्सर विकायला निघालोय, तू पैसे देतेस का नाही. जरा थोडस म्हटलं प्रेशर टाकून बघावं, पैसे दिलं तर दिलं. पण तिने काय ऐकलं नाही. शेवटी मिक्सर उचलला, गेट पर्यंत गेलो, म्हटलं आता तरी हाक मारला अरे धर पैसे म्हणून. तरी पण नाही. जरा घरातनं बाहेर गेलो आणि खरोखर मिक्सर विकायला एका दुकानात गेलो. तो दुकानदार मला म्हटला एवढा चांगला मिक्सर विकताय का तुम्ही. मित्रांनो, मोठं ऑब्सेशन आलेली, तीव्र इच्छा झालेली. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळी 4 वर्षापूर्वी माझ्या मनात दारू पिण्याचा विचार येईल त्या त्यावेळी जरी ब्रह्मदेव समोर आला असताना अरे तुला एखादं वरदान देतो तर मी त्याला म्हटलं असतं वरदान नको देऊ, दारू दे. त्या क्षणाला त्या गोष्टीशिवाय म्हणजे ती भूत मानगुटी बसल्यावर मला काहीच सुचायचं नाही. त्याला मी मित्रांनो इथं आल्यानंतर मला कळलं की आध्यात्मिक अधोगती कशी सुरू होती. ज्यावेळी मी देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागायला सुरू करतो त्यावेळी माझी आध्यात्मिक अधोगती कशी होती. देवाची इच्छा ही नाही की मी दारू प्यावी, मी माझ्या कुटुंबाला त्रास द्यावा. मित्रांनो, मी देवाच्या इच्छेविरुद्ध ती काम करायला गेलो, मिक्सर विकायला. ऑटोमॅटिक मला ती गोष्ट कुठल्याही थराला जाऊन मिळवावीच लागत होती. आणि त्यावेळेला मी त्या दुकानदाराला खोटं बोललो. खोटं पण असं बोललो मित्रांनो की माझ्या भाच्याच्या लघवीची जागा आहे ना ती चीनमध्ये अडकली आहे आणि आता अर्जंट आम्हाला पैसे पाहिजेत, त्याला दवाखान्यात न्यायचंय. देवाची कृपा की तो दुकानदार म्हटला थांबा माझा भाव आला की तुम्हाला पैसे देतो, त्याला अर्धा तास लागेल. पण अर्धा तास थांबण्या एवढी सुद्धा माझ्यामध्ये संयम नव्हता, सहनशक्ती नव्हती किंवा संयमच नव्हता. त्याला म्हटलं लवकर देणार असाल तर द्या. मित्रांनो, तो मिक्सर काही मी विकला नाही. पण घरी गेलो, घरी बसलो, मावस बहिणीनं लोकांना बोलवून घेतलं, घरातल्यांना बोलवून घेतलेला अगोदरच. आणि कारण त्या दिवशी येणारच होतो त्यामुळे पण वाटत होतं घरी गेल्यावर परत तिथं येणार नाही, मग पिऊनच जाऊया असं तसं. पण मित्रांनो, ही घटना घडली. ही एक घटना माझ्या बरोबर घडली. दुसरी घटना मित्रांनो, गावामधल्या एका घरात रात्रीच्या 3 वाजता मी दरवाजा वाजवला आणि त्या घरात 3 वाजता दरवाजा उघडल्यानंतर ती संपूर्ण फॅमिली घाबरलेली. एक तर रानात घर आहे त्यांचं, वस्ती आहे. आणि मी त्या व्यक्तीकडं म्हटलं ओळखीचे आहेत ते, त्यांच्याकडून म्हटलं मला 100 रुपये पाहिजेत. पहाटे 3 वाजता ते म्हटलं एवढ्या 3 वाजता कशाला पाहिजेत. म्हटलं आजी वारल्या, तिकडे जायचंय. मित्रांनो, आजी वारून माझी बरीच वर्ष झाली होती, 2-3 वर्ष झाली होती.
पण मी दारूच्या नशेत पुन्हा त्या व्यक्तीला खोटं बोललो. ती व्यक्ती भावाला भेटल्यानंतर भाऊ म्हटला त्याला पैसे देऊ नका, हो तो जास्त दारू प्यायला लागलाय. मित्रांनो, ही असं माझं खोटं बोलणं चालूच होतं. मिसेस कधी घरी असायची, कधी जायची, शेवटी ती पण वैतागली. म्हणली आता काय होईल ती इथंच, आता काही पण होऊ द्या, मी आता माहेरला नाही जाणार. ती पण वैतागली शेवटी. आणि मित्रांनो, असा असंख्य प्रश्न घेऊन अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो होतो. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी इथल्या बांधवांचा अनुभव ऐकलं, त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या जगात फक्त मी एकटाच असा नाही. मी ज्या ज्या गोष्टी केल्यात ना, त्या सगळ्या गोष्टी कुणाच तरी आयुष्यात घडलेत. कदाचित माझ्यापेक्षा जास्त मोठं रॉक बॉटम गाठलेली लोक आहेत, आणि ती सुद्धा जर आनंदानं दारूपासून लांब असतील, ती आनंदी आयुष्य जगत असतील, तर मला का नाही जमणार. ही एक मित्रांनो आशा मिळाली. घरामध्ये खोटं बोललेलो अल्कोहोलिकच्या मिटिंगला येताना, कारण घरातनं बाहेर पाठवत नव्हती. तर मी त्यावेळी घरात खोटं बोललेलो की मला तिथं गेल्यानंतर ती एक अल्कोहोलिक लोक असते, त्यांना सगळं जॉब नसेल जॉब पुरवते, पैसा इकडे तिकडे सगळं सेटिंग लावून देते, म्हणून खोटं बोललेलो मित्रांनो. पण आयुष्यात ती एकच खोट आहे की जी मी आयुष्यात काहीतरी आज जी काही आनंदी आयुष्य जगतोय, त्याच्यामध्ये त्या खोट्याचा फार मोठा वाटा आहे मित्रांनो. आणि असंख्य बांधवांनी केलेली प्रार्थना माझ्यासाठी की जगातील सर्व मध्य पिढीदारांवर तुझी कृपादृष्टी असू दे. तर मित्रांनो, तीच बांधवांची प्रार्थना कुठेतरी फळास आली, आणि आज मी तुमच्या समोर आहे मित्रांनो. 4 वर्ष पूर्ण करू शकलोय मित्रांनो. पण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर सुरुवातीचं 2 वर्ष अतिशय छान गेले माझे. इथं गुलाबी दिवस त्याला म्हणतात. अतिशय छान मित्रांनो. घरातली मला म्हणायची रुपये देऊ नको, पैसा कमवू नको, पण तू दारू पिऊ नकोस, आम्ही तुला आयुष्यभर सांभाळतो. बऱ्याचदा मित्रांनो व्यसनमुक्ती केंद्र केलं, काय केलं, जागरण केलं, गोंधळ केलं, कालसर्प केलं, सगळ्या प्रकारे घरातल्यांनी करून बघून दारू थांबत नव्हती. पण दारू थांबल्यास तर त्यांची अपेक्षा एकच होती, तू आता काय करू नकोस, तुला जर काय गरज पडली तर आम्ही आहे, पण असाच राहा मित्रांनो. ज्यावेळी पण मित्रांनो 12 पायऱ्यांचा आपला हा कार्यक्रम घेतला, त्यावेळी मी जे मागाशी सांगत होतो की मी खरा कसा आहे, मी कसा आहे त्याची ओळख मला पटली मित्रांनो. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर एकच गोष्ट महत्वाची होती की इथं आल्यानंतर समजली की त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा पाहिजे त्यातून बाहेर पडायची. आज मित्रांनो, आजपर्यंत बघतोय मी आता 4 वर्षात जो काय अनुभव घेतलाय, बऱ्याच मेंबरला कुणी ना कुणी मिटिंगला घेऊन येतं. कदाचित मेंबर येतो आपला, कदाचित त्याची फॅमिली घेऊन येते, हॉस्पिटल तर्फे येतो. पण मित्रांनो, ज्या लोकांची स्वतःची इच्छा आहे ना, तो व्यक्ती इथं आल्यानंतर म्हणजे त्याची दारू थांबण्याची शक्यता जास्त असते. असं अल्कोहोलिक अनोनिमसचं म्हणणं आहे की तुझी इच्छा आहे का. तर मित्रांनो, माझं सगळं म्हणजे थोडक्यात प्रचंड वैतागलेलो आयुष्याला. आणि इथं आल्यानंतर ज्या गोष्टी, ज्या शेअरिंग मी ऐकल्या, त्या शेअरिंग मधून एकच गोष्ट लक्षात आली की ही खरं आहे, माझ्या बाबतीत घडतंय की मी मुलाची शपथ घेतली होती मित्रांनो, इथून पुढे दारू पिणार नाही, बाळाची शपथ म्हणून. आणि मित्रांनो, त्याच पोराची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांना डोक्यात विचार आला की आता काही पहिल्यासारखी नाही घ्यायची, थोडी 90च घ्यायची. पण त्यावेळी मित्रांनो मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो नव्हतो. तर त्यावेळी आता अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी शपथ घेतली होती आयुष्यभर कधीच न पिण्याची बाळाची, पण मी पुन्हा का पिलो. तर इथं ऍलर्जीचा जो भाग सांगितलाय की प्रमाणात पिता न येणं आणि कायमची सोडून ती सोडलेली राहत नाही, ती पुन्हा सुरू होणं, हा मेन प्रॉब्लेम आहे का अल्कोहोलिकचा. आणि तो कदाचित तो अल्कोहोलिक असतो. आणि मला मित्रांनो बऱ्याचशा अनुभवात नाही जाणवलेलं की मी अल्कोहोलिक आहे. त्याच्यानंतर देवाची कृपा माझ्यावर जास्त आहे मित्रांनो. 3-4 फिजिकल मिटिंग केल्यानंतर मला लॉकडाऊन लागलं, आणि लॉकडाऊन मध्ये मला ऑनलाईन मिटिंग भेटल्या. मी ऑनलाईन मिटिंग बद्दल माझ्या मनात विशेष प्रेम आहे मित्रांनो, कारण 4च फिजिकल मिटिंग केलेल्या असताना मला कोरोनामध्ये आपल्या ह्या मिटिंग मिळाल्या, लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन मिटिंग. आणि तिथून प्रवास मला खरा मद्यमुक्तता किंवा एक आनंदी जीवन, त्याची एक चांगला मार्ग भेटला मित्रांनो. एका बांधवांची कार्यशाळा होती की म्हणजे 12 पायऱ्यांची कार्यशाळा, त्याला मी रोज जॉईन व्हायचो. फक्त इथं सांगतेत नाही येत राहा, कारण कार्यक्रम एका दिवसात काही समजत नाही, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. तर त्यावेळेला
12 पायऱ्यांची कार्यशाळा ऐकली मी. त्यांचा अनुभव कथन हृदयाला भिडायला लागलं, की असं वाटायला लागलं आपण पण एखादा स्पॉन्सर घ्यावा, आपण पण एखादा पायऱ्या घ्याव्या. आणि मित्रांनो खरं सांगायचं तर स्पॉन्सर घ्यायची इच्छा तरी झाली होती. मित्रांनो एक अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये अजून एक उदाहरण ऐकले. की मला तिसऱ्या पायरीत ते वाचनात आलं, म्हणजे ती तिसऱ्या पायऱ्यानंतर एक उदाहरण म्हणून ती गोष्ट सांगितली आहे की मला निर्णय घ्यायचा आहे परमेश्वराबद्दल. तर त्यावेळी त्यांनी शेवटी मला असं विचारलेलं की 3 बेडकं एका फळीवर बसलीत आणि त्यातल्या एका बेडकानं निर्णय घेतला की मला उडी मारायो, आता मी उडी मारणार. तर त्यात किती बेडकं शिल्लक राहिली त्या फळीवर? तर मित्रांनो सुरुवातीला मला वाटलं की एका बेडकानं उडी मारली, 2 बेडकं शिल्लक राहणार. पण मित्रांनो तिथं तो एक विनोदाचा भाग सोडला ना, तर तिथं असं सांगितलं होतं की तिथं 3च बेडकं शिल्लक राहणार, कारण त्यानं आत्ताशी निर्णय घेतलाय, उडी नाही मारलेली. तसा मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यावर 12 पायऱ्यांचा घ्याव्या असा मी निर्णय घेतला होता, पण उडी मारलेली नव्हती. कारण एक तर ऑनलाईन मिटिंग फक्त करायचो, कुणाशी ओळख नाही पाळख नाही, मनातली खदखद कुणापाशी तरी बोलायची. ज्या गोष्टी भरपूर कर्ज करून मध्ये आलेलो, भरपूर कांड करून मध्ये आलेलो, ती कुणाशी तरी बोलावं असं सतत वाटायला लागलं मला. पण एखाद्याला बोलावं आणि शेवटी नुकताच थांबलेला माणूस ह्याच लेवलचा विचार करणार, किंवा कार्यक्रम नसलेला माणूस की ह्या व्यक्तीनं दुसऱ्या कुणाला सांगितलं तर. मग विचार आला की आपल्या भागातला राहू दे, बाहेरच्या भागातला एखादा स्पॉन्सर करू. आणि मित्रांनो इथं देवाची कृपा काम करते का, ती उच्च शक्ती काम करते का? तर मला खरोखर अनुभव आलेत की 100% उच्च शक्ती काम करते. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या इच्छा माझ्या पूर्ण करते, ज्या माझ्या प्रामाणिक इच्छा आहेत त्या ती नक्की पूर्ण करते. मी त्याच्यानंतर मित्रांनो मी बांधवांचा शोध चालू केला, काही लोकांना फोन केले, काही लोकांनी म्हटले अरे आता आम्हाला वेळ नाही, जास्त स्पॉन्सी वगैरे आहेत. तर त्याच्यानंतर मी एका बांधवाशी सहज बोलत होतो आणि त्याच्या बोलण्यात असं निघालं मित्रांनो की गणेश भाऊ आता नुकत्याच पायऱ्या घेतल्या, अतिशय फ्रेश प्रसन्न, लय भारी कार्यक्रम आहे. मित्रांनो त्यांचं ऐकल्यानंतर आधीच मनामध्ये किडा वळवळत होता की आपल्याला घ्यायचंय. मी डायरेक्ट त्या बांधवाला म्हटलं तुम्ही घ्या माझ्या. त्या बांधवानी सांगितलं स्पष्टपणे की गणेश भाऊ मी काय घेऊ शकत नाही, मी आत्ताच घेतलेत, मला काय तेवढं व्यवस्थित सांगता येणार नाही तुम्हाला, पण एका बांधवाकडे मी घेतले, त्यांचा नंबर तुम्हाला देऊ का? मित्रांनो की ए मध्ये आल्यानंतर एचं बंधुत्व कसं काम करतं किंवा देवाची कृपा, जिथं माझं काहीच चालत नाही ना तिथं ह्या गोष्टी काम करतात. आणि त्या बांधवाचा नंबर दिला, त्या बांधवानं त्याच दिवशी आणि अॅक्युरेट वेळेत मला दिलेल्या ठरलेल्या वेळेत फोन केला. आणि मित्रांनो माझं 12 पायऱ्यांचं काम सुरू झालं. कार्यक्रमात एवढी मजा यायला लागली मित्रांनो. सगळ्यात पहिली गोष्ट मला पहिल्या पायरीत मित्रांनो समजली की मध्यशक्तीपुढे मी हातबल आहे, माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. पण माझी जी अस्ताव्यस्तता, हातबलता समजली मला, प्रमाणात पिऊ शकत नाही, सोडली थांबलेली दारू थांबवून ठेवू शकत नाही, पुन्हा सुरू होत्या. उच्च शक्तीबद्दल परमेश्वराबद्दल अनेक संकल्पना होत्या, विश्वास ठेवायची तयारी नव्हती. कारण मित्रांनो अगोदर 51 घरात तुकाराम गाथा वाचलेला माणूस आहे मी. आमच्या गावात 51 घरात तुकाराम गाथा वाचलेला माणूस, एक लेक्चर देणारा माणूस, आई वडिलांची सेवा, समाजसेवा, बऱ्याच अनाथ आश्रमांना गावातनं धान्य गोळा करून पोच करणं, ह्या गोष्टी मला असं वाटायचं की, कारण त्यावेळी एक असा विचार मनात आलेला की देव खरंच असता तर त्यानं आज मला यातनं बाहेर काढलं असतं. देव खरंच असता तर मला या अल्कोहोलिझम मध्ये त्यानं पडूनच दिलं नसतं आणि मी आजपर्यंत केलेली कामं बिमं, तर मी असं झालोच नसतो. मी कुठेतरी देवाला दोषी मानायला लागलेलो, माझी श्रद्धा अपुरी पडत होती. पण दुसऱ्या पायरीत जी एक फार मोठी गोष्ट, माझ्यासारखा दारुडा कुठल्याही बंधनात राहत नाही आणि आजही जर अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये नवीन काय बंधनं घातली गेली तर मी टिकन का नाही मला माहित नाही. पण मित्रांनो एक गोष्ट चांगली घडली, अल्कोहोलिक अनोनिमस एक कुठलंही बंधन नाही, ती गोष्ट मला अतिशय म्हणजे त्या लोकांनी माझा खरा स्वभाव ओळखला. ज्यावेळी अल्कोहोलिक अनोनिमसची स्थापना झाली त्या मेंबर लोकांचा आभार आहे, त्यांनी माझा खरा स्वभाव ओळखला, मला कुठलंही बंधन घातलं नाही. फक्त त्यांनी एकच, आणि ए मध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिक स्वतःचा अनुभव स्वतःला फ्लॅश व्हायला लागते मित्रांनो. आणि दुसरी पायरी घेताना मी स्पॉन्सरशी बोललो होतो की खरंच मी प्रार्थना केलेली, ज्यावेळी शेवटची 30 माझ्या ग्लासमध्ये शिल्लक होती 24 ऑगस्टला, त्यावेळेला मला पिता येत नव्हतं, वट फाटलेलं, शरीराची अवस्था नव्हती, पापण्या फडफडायच्या, प्रचंड अशक्तपणा आलेला. त्या अवस्थेत मी परमेश्वराला प्रार्थना केली होती, कोण आहेस, कुठं आहेस आणि कसा आहेस मला माहित नाही, मला यातनं बाहेर काढ.
पण माझी परमेश्वर संकल्पना क्लिअर नव्हती मित्रांनो. तर मग ती दुसऱ्या पायरीत फक्त एकच गोष्ट सांगितल्या की किमान तुझी विश्वास ठेवायची तयार आहे का. ही वाक्य मला अतिशय आवडलं की तुझी विश्वास ठेवायची तयार आहे का बाबा, अशी एखादी शक्ती आहे. स्पॉन्सरच्या आयुष्यात त्यांनी अनुभव सांगितले, मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवाशी थोडस मागं पुढं करून बघितलं. तर काही घटना अशा जाणवल्या की ह्या घटनेतनं बाहेर मी माझ्या स्वतःच्या बळावर आलेलो नाही, आणि तेवढी माझी पात्रता नसताना सुद्धा मी आज जिवंत आहे. त्या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवायला काय हरकत आहे की बाबा एखादी उच्च शक्ती आहे म्हणून. आणि मित्रांनो, तिसऱ्या पायरीत तरी मला काही एक समजलं नव्हतं की उच्च शक्ती त्या परमेश्वरावर निर्णय सोपवायचा, इच्छा आणि जीवन परमेश्वरावर सोपवायचा निर्णय मी घ्यायचा तिसऱ्या पायरीत. मित्रांनो, प्रचंड म्हणजे तिसरी पायरी घेताना आहे ना, मला काहीच कळलं नव्हतं. ज्यावेळी स्पॉन्सरशिप माझं बोलणं चाललेलं, पण मी म्हटलं तिसरी पायरी, भाऊ म्हटलं मला काहीच कळलेलं नाही, तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या, मला काही समजलेलं नाही. पण मित्रांनो, मी एक गोष्ट सांगेन की जी मला आता आठवली योगायोगानं बोलता बोलता, की एक आई जशी लाडानं मुलाला शिरा करते, त्या शिऱ्यात काजू टाकलेला असते, बदाम टाकलेला असते, त्या बाळाला म्हणते बाळा खा. ती बाळ म्हणतं, म्हणजे ती लहान बाळ असतं, ती म्हणतं मम्मी मला ह्या नको, त्याच थाटीत दे, दुसऱ्या थाटीत दे, त्याच्या आवडत्या थाटीत. ती आई म्हणते ठीक आहे, दुसऱ्या थाटीत घे. परत म्हणतंय ती काजून बदाम आहे ना, ती म्हणतं ती घाण आहे, ती काढून टाक. त्याला काय माहित नाही, लहान बाळ आहे, त्याला काजू आहे का बदाम आहे त्याला माहित नाही. आई म्हणती ठीक आहे जाऊ दे. मग आई ती वरचं वरचं काजून बदाम काढून टाकते आणि ती बाळ खायला सुरू करतं. मित्रांनो, मी ही गोष्ट तुम्हाला काय सांगतोय, या गोष्टीनं मला प्रचंड मोठं ए मध्ये आल्यानंतर या आईच्या रूपात अल्कोहोलिक अॅनोनिमसचे बांधव म्हणा, लिटरेचर, या सगळ्या गोष्टी मला त्यावेळी माझ्या स्पॉन्सरनं सांगितलेली ती गोष्ट आहे, म्हणून ते आठवलं तिसऱ्या पायरीच्या बाबतीत. की तिसरी पायरी तुला समजलेली नाही ना, ठीक आहे राहू दे, थोड्या काळासाठी ह्या गोष्टी बाजूला ठेव. आता नाही ना समजलेलं, बाजूला ठेव. नंतर ती छोट्या बाळाच्या गोष्टीत ज्यावेळी त्या बाळाच्या तोंडात काजूचा तुकडा जातो, बाळ खायला सुरू करतं, त्यावेळी ती बाळ म्हणतो वा खरंच की छान आहे, मस्त आहे बरं का. पण ती आई आग्रह नाही करत की ती तू खाच म्हणून. तसंच अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये आल्यानंतर तिसरी पायरी मी ती मान्य केलं. स्पॉन्सर म्हटलं ना ठीक आहे पुढे चल, मी पुढे जायला मित्रांनो मान्य केलं. आणि चौथी पायरी लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं मला इच्छा आणि जीवन परमेश्वरावर अर्पण करायची का गरज आहे. आणि कारण आजपर्यंत म्हणजे जे आध्यात्मिकता आध्यात्मिकता जे काय म्हणतात ना, मी एवढा विचित्र माणूस आहे मित्रांनो की म्हणजे ब्लेम गेम मध्ये आयुष्य अडकलेलं. माझी बायकोच माझ्यावर अशी वागती, ती सासरवाडीची लोकच असे आहेत, माझं कुटुंबच असं या. एकदा दोनदा तर मित्रांनो, खरं सांगेन प्रामाणिकपणे, असा मनात विचार आलेला. मी एक म्हणजे साधना केल्या, ध्यानधारणा केल्या मित्रांनो. त्या ध्यानधारणेच्या मुळे असा विचार आला की इथनं पुढे दारू नाही प्यायची, पण एखाद्या नदीकाठी जायचं, त्याच गावात 4-5 ठिकाणी आधी समाजसेवा केल्यामुळं लोकांच्यात जाऊन हात पसरणं माझ्यासाठी वेगळं नव्हतं. एक ध्यानधारणा करायची, आलेल्या लोकांना ध्यानधारणा शिकवायची, आणि असंच 5 घरात मागून आपलं आयुष्य चालवायचं, हा विचार मी केलेला आहे. आणि तो कधी केलेला आहे? दारू पिऊन केलेला आहे. उतरल्यानंतर हे असलं विचार माझ्या डोक्यात नसायचं, फक्त परतची दारू कशी मिळवायची एवढं डोक्यात विचार असायचं. अजून एक विचार केलेला दारू पिण्याच्या काळात मित्रांनो, की मी जी कुठल्या तरी ढाब्यावर जाऊन राहायचं, घरचा एकही संबंध नाही, या लोकांच्या मुळे ही काय मला मदत करणार नाहीत आणि मला ह्यांच्यामुळे दारू प्यायला लागतंय मित्रांनो. आणि ह्या गोष्टी सगळ्या माझ्या आयुष्यात घडत होत्या. तिसऱ्या पायरीच्या बाबतीत जे मी मित्रांनो सांगते ना, की परमेश्वरावर अवलंबित्व माझं. तर अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये आल्यानंतर मला ही निर्णय सोपवायला किंवा निर्णय घ्यायला, परमेश्वराबद्दल संकल्पना क्लिअर करायला लय मदत झाली. चौथ्या पायरीतलं जी मी बोललो आता, की चौथी पायरी घेतल्यानंतर म्हणजे समजलं की तिसऱ्या पायरी मला का घ्यायची गरज आहे. आणि मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातलं ती खरंच म्हणजे साधारण आहे ना, अल्कोहोलिक अॅनोनिमस मध्ये आल्यानंतर एका वर्षानंतर मी कार्यक्रम घेतला. की एक कार्यक्रम घेतल्यानंतर 1 वर्ष आधी मी एवढा विचित्र माणूस होतो, म्हणजे पाठीमागं वळून बघितल्यानंतर मलाही माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत आश्चर्य वाटायला लागलं. आणि मित्रांनो, माझा स्वभाव खरा कसा आहे हे चौथ्या पायरीत गेल्यानंतर समजलं. वडिलांच्यावर माझा सतत राग यायचा. त्यातला पहिला भाग मी थोडं थोडं प्रत्येक यातलं सांगायचा प्रयत्न करेन मित्रांनो. पहिल्यांदा माझा वडिलांच्यावर राग होता. तर वडिलांचा राग का होता, तर ते मला गाडी देत नव्हते आणि त्यांनी गाडी विकलेली.
गाडी होती तेव्हा देत नव्हते आणि गाडी विकली एवढंच लिहिलं. स्पॉन्सरला म्हटलं असं असं झाले. तर मित्रांनो माझी जवळपास 100च्या पुढे नावं होती आणि ती सगळी नावं लिहिल्यानंतर मी ज्यावेळी चर्चा करायला सुरू केलं वेड्यासारखं, म्हणजे एक झापाटले पण माझ्यामध्ये आलेलं. ती देवाची कृपा आहे. त्या मानसिकतेसाठी मी देवाचा आभार मानतो. कारण ती एवढी ऊर्जा खतरनाक मनामध्ये आलेली ती की जी गोष्ट एखाद्या स्पॉन्सर बरोबर बोललं तर तो किंवा त्याला स्पॉन्सर केलं तर तो कुणाशी तरी बोललं, ही जी मनामध्ये भीती होती ती भीती नष्ट झालेली. आणि कुठल्याही थराला जाऊन मला ह्यातनं बाहेर पडायची एकच मनाची तीव्र इच्छा झालेली की मला या सगळ्या गोष्टीतनं काही करून बाहेर पडायचं आहे. मित्रांनो 100 नावं तयार झाली. त्यातलं पप्पांचं पहिलं नाव होतं. त्यांनी गाडी विकली. आणि मित्रांनो ती सगळं मी सांगितलं त्यांना, का राग होता, कसा राग होता, सगळ्या व्यक्तींच्या बद्दल सगळं बोलून मोकळा झालो मित्रांनो. की हे असं होतं, ती तसं होतं, ती तसं होतं. तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट काय होती तर आत्मसन्मान दुखवला का माझा, आत्मसन्मान दुखवला का त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल राग आहे त्या व्यक्तीचं झालंय, त्या व्यक्तीबद्दल माझा आत्मसन्मान दुखवला का. तर मित्रांनो मला कुठेतरी सेल्फ म्हणजे एक माझा एक मला एक मी गणेश म्हणून समाजात माझं वावर लोक काय म्हणतील की जी गाडी विकली दारू पितोय म्हणून मला ती अपमानास्पद वाटायचं किंवा माझा सन्मान दुखवल्यासारखं वाटायचं. आर्थिक असुरक्षित वाटायचं मित्रांनो. दुसरा भाग होता की आर्थिक असुरक्षित वाटायचं. जर त्यांनी मला गाडी दिली तर मी चांगला जॉब बघू शकतो, चांगल्या ठिकाणी नोकरी. माझं एकच कारण असायचं मी गाडी विकल्यामुळे मला जॉब बघता येईल आता. तिसरी गोष्ट होती महत्वाकांक्षेच्या आड आली का, तर माझी इच्छा होती की मला गाडी असावी माझ्याकडे. ते महत्वाकांक्षेच्या आड आले. माझे वैयक्तिक संबंध पप्पांशी खराब झाले. आणि त्याच्यानंतर एक लैंगिकतेचा भाग आला मित्रांनो. तर मी म्हटलं पप्पांच्या बरोबर म्हटल्यावर लैंगिकतेवर काय परिणाम होती स्पॉन्सरला म्हटलं, कारण मी त्याच्यावर खूनच काय केली नव्हती. तर त्याच्यानंतर त्यांनी जे दिलेलं म्हणजे वर्णन किंवा ते स्पष्टीकरण होतं ना, ते मला पटलं की ज्या वेळेला मनामध्ये राग घेऊन पप्पांचा मी अस्वस्थ वैतागलेला न समाधानी राहतो, माझं आयुष्य कुरतडल्यासारखं होतं, मानसिकता खराब असते, त्यावेळी मी सेक्सचा अनुभव पण नाही घेऊ शकत. त्यामुळे लैंगिकतेवर पण परिणाम झालेला मित्रांनो. अपमानास्पद वाटलेलं, गर्वाचं हरण झालेलं. आणि जो शेवटचा भाग होता की मला भीतीग्रस्त वाटायचं, कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या भीती यायच्या. त्यामध्ये पप्पानी गाडी विकलेली त्याच्यामध्ये एक भीती होती की पप्पानी गाडी विकली आहे, आता जर बाहेर पडायचं झालं तर रिक्षाने जावं लागेल. रिक्षाला उभा राहिलो तर ज्या लोकांच्याकडे 100, 200, 500 असं पैसे घेतले, ते एखाद्यानं मला पैसे मागले तर माझ्याकडे पैसे नाही द्यायला. एखादा चांगला जॉब बघावा तर मला आणि गाडी असल्यानंतर चांगल्या पैशाचा जॉब लागू शकतो, ही एक भीती की तसा जॉब मला भेटणार नाही. मित्रांनो ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आता 7 मी, ती सगळी अंग माझी दुखवली होती एका व्यक्तीच्या बाबतीत. अशी 100 लोक होती. काही लोकांची काही लैंगिकतेच्या बाबतीत ही ती झालं नाही. पण मित्रांनो का कुणास ठाऊक ह्या सगळ्या मी गोष्टी शेअर करत होतो, सगळ्या पायऱ्या घेत होतो. आणि त्या पायऱ्या घेतल्यानंतर एक मला स्पॉन्सरनं प्रार्थना दिली की बाबा गणेश ही प्रार्थना कर. म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमसच्या बिग बुक मध्ये दिलेली ती प्रार्थना आहे की ज्या लोकांचा प्रचंड राग आहे. पण मित्रांनो एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडली की मला हलकं वाटायला सुरू झालं, मला बरं वाटायला लागलं. आणि मग दिलेली प्रार्थना, पण त्या प्रार्थनेची पण गंमत मित्रांनो, हा कृतीचा कार्यक्रम आहे. शेअरिंग ऐकणं, शेअरिंग करणं ह्या फार सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे असं मला वाटतं ऐकणं किंवा शेअरिंग करणं ही फार माझ्यासाठी फार सोप्या गोष्टी आहेत. पण एखादी गोष्टीची कृतीत उतरवणं ही माझ्यासाठी फार अवघड गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्यांनी दिलेली जी प्रार्थना होती ना, खुनशीची प्रार्थना की देवा त्या अमुक अमुक व्यक्तीला सुख समाधान आणि शांतता मिळू दे, त्याला उत्तम आरोग्य लाभू दे, माझ्या आयुष्यात मला जी जी काय पाहिजे ती मला न देता त्याला दे. मित्रांनो मिसेसच्या आत्तीचा मुलगा त्यानं मला घरी येऊन मारहाण केलेली, माझ्या बायकोला घेऊन गेला कारण लग्न ठरवताना तो इथं होता. त्याच्या बद्दल प्रचंड तिरस्कार खुन्नस माझ्या मनात होती. त्याला असा मारायचा, त्याला सुरीनं मारायचा का त्याला गोळ्या घालायच्या, या सगळ्या कल्पना माझ्या डोक्यात सतत वावरत असायच्या. कधी त्या सासरवाडीला गेलो तर तो राहायला तिथे शेजारीच नाही. बाहेर गाडी जरी दिसली तर चिडचिड व्हायची, नको नको व्हायचं. आणि कल्पना जरी केली ना तरी तळपायाच्या मस्तकाला जाणं हा प्रकार घडायचा. प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो त्या व्यक्तीबद्दल मला प्रार्थना करायची इच्छाच होत नव्हती. आणि सतत वाटायचं इतरांबद्दल मी प्रार्थना करू शकलो पण त्या व्यक्तीबद्दल
मी कसल्याही प्रकारची प्रार्थना करू शकलो नाही. आणि मग एक नंतर मी स्पॉन्सरशी बोलल्यानंतर पण ती प्रार्थना चालूच ठेवली मित्रांनो. त्या प्रार्थनेचं पण आज मित्रांनो त्या केलेल्या कृतीचं खरोखर माझ्या आयुष्यावर चांगले परिणाम घडलेत. भले त्याच्या मनात आज माझ्याबद्दल राग आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्या मनातला जो तिरस्कार होता, जी खुन्नस होती, ती मोकळा झालाय. ती व्यक्ती मला त्यानंतर बऱ्याचदा भेटली. मी गावी तिच्या सासरवाडीला गेल्यानंतर आमची बऱ्याचदा भेटाभेट झाली. ती व्यक्ती दिसली, एखाद बार बोलली, पण मी पण नॉर्मल बोललो, निघून आलो मित्रांनो. पूर्वीसारखं माझं आयुष्य म्हणजे त्या एकाच गोष्टीभोवती फिरत नाही बसलेलं. ही अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आल्यानंतर ती केलेल्या प्रार्थनेचं मला मिळालेलं फळ होतं मित्रांनो. चौथ्या पायरीच्या अनुषंगानं ज्यावेळी मी या चौथ्या पायरीचा सगळं म्हणजे भीतीचा आढावा घेतला, लैंगिकतेचा आढावा घेतलं, हे सगळं आढावा घेतलं, त्यावेळी इथं जे सांगितलं की स्वार्थ आणि स्वयंकेंद्रितता ही सगळ्या माझ्या आजाराचा मेन भाग आहे, मूळ गाभ आहे. आणि हा आजार कुठं आहे तर मनातच केंद्रित आहे. तर मला माझ्यावर काम करत राहायचंय सातत्यानं. ह्या ज्या गोष्टी अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये येऊन बघितल्या ना मित्रांनो, ह्या माझ्यासाठी पूर्ण नव्या होत्या. ह्या अगोदर मी ज्यावेळी लेक्चर द्यायचो तेव्हा इतरांनी त्यांच्या आयुष्यात कसं असावं, त्यांनी सुधारणा वगैरे यावं त्यावं सगळ्या गोष्टी बोलायचो, पण मी कसं असावं ह्यावर कधी विचारच केलेला नव्हता. अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आल्यानंतर मद्यमुक्तता ही फक्त सुरुवात आहे असं ऐकल्यानंतर जरा विचित्र वाटलेलं. कारण मद्यमुक्त होणं ही एखाद्याच्या आयुष्यातला जर चमत्कार असतो तर ती सुरुवात का, पण चौथी आणि पाचवी पायरी घेतल्यानंतर ही गोष्ट मित्रांनो क्लिअर झाली. आणि आज रोजी सुद्धा सगळ्या अल्कोहोलिक अॅनिमसचा जो कार्यक्रम सांगतो, अल्कोहोलिक अॅनिमसचा जो कार्यक्रम सांगतो, त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी परिपूर्ण आहे का तर 100% नाही मित्रांनो. कारण हा परिपूर्ण कुणी बनल का नाही, संत कुणी बनल का नाही, पण त्या प्रगतीच्या मार्गावर मला राहायचं. हे अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये मित्रांनो आल्यानंतर मला समजले. मित्रांनो ए हा जीवन मार्ग कसा आहे माझ्यासाठी, अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये येण्यापूर्वीचं जीवन आणि अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आल्यानंतरचं जीवन, ह्या दोन जीवनामध्ये एकच भाग महत्वाचा आहे मित्रांनो, की तो म्हणजे हा 12 पायऱ्यांचा प्रवास. 12 पायऱ्या जोपर्यंत मी घेतल्या नव्हत्या किंवा आजही मी असं ठामपणे सांगू शकत नाही की मी खरोखर माझ्यामध्ये संपूर्ण बदल घडवून आणलाय. पण मित्रांनो जरा जरी ट्रॅक चुकला तरी लक्षात येतं की माझ्या बरोबर असं का घडतंय. मित्रांनो मी अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये यायच्या अगोदर मला 12 पायऱ्या घेणं ही माझी गरज आहे असं समजलं. 12 पायऱ्या घेतल्यानंतर सुद्धा काही दिवस माझ्यासोबत चांगलं चाललं. काय चांगलं चाललं तर मित्रांनो ह्या ज्या 12 पायऱ्या मग त्यानं मी थोडंसं चौथ्या पायरीपर्यंत आलोय, चौथी पाचवी पायरी घेतली, त्याच्यानंतरचा एक अनुभव सांगतो माझ्या बरोबर घडलेला. की मी ठरवलं की आता बायकोला माझ्या आयुष्यात मी जे काही देणं केलंय ते सांगायचं, स्पॉन्सर बरोबर बोललेलो, म्हणजे ती एक ऊर्जा आतमधून एक चैतन्य आलेलं. आणि बोलायचं आता बायको बरोबर प्रामाणिक राहायचं, तिला स्पष्ट सगळं सांगायचं. तेवढं धैर्य अल्कोहोलिक अॅनिमसच्या कार्यक्रमाने दिलं होतं. प्रचंड भीती होती दिवसभर, तेवढं डोक्यात विचार होता की आज काय करायचं, कसं बोलायचं, एका कागदावर लिहिलं कुणाकुणाचं किती देणं आहे. संध्याकाळी ती 9:30 वाजता ती तिचं स्वयंपाक भांडी कुंडी आवरून रूम मध्ये आली की मुलाजवळ मोबाईल दिला, त्याला बाजूला बसवलं मोबाईल घेऊन, आणि आम्ही दोघं जण बोलत होतो. मी माझ्या खिशातला कागद काढला आणि तिला म्हटलं बघ हे बघ मला एवढ्या एवढ्या लोकांचं देणं आहे. आणि अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आल्यानंतर हे जे तत्वांचं पालन म्हटले की हा तत्व प्रामाणिकपणा ही एक तत्व आहे की मी जर माझ्या आयुष्यात खरंच मनापासून प्रामाणिक असेल आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही थराला जायची तयारी मित्रांनो, त्या प्रसंगानंतर माझ्या मनाची कल्पना अशी होती की चांगलं चाललेलं आयुष्य बिघडून जाईल. मी जर खरं बोललो, बायको म्हणाली एवढं पैसे कुठं खर्च केलं, तुम्ही दारूच पित होता का दुसरा उद्योग काय करत होता, एवढं पैसे देणं लोकांचं कसं झालं. ह्या विचारानं तिच्यापाशी बसलो, तिला माझ्या खिशातला कागद काढत काढत म्हणलं तुझ्याबरोबर लय महत्वाचं बोलायचंय, अगं मी लय जणांचं पैसे देणार. मित्रांनो अर्धा ते पाऊण तास साधारण ह्या विषयावर त्या विषयावर म्हणजे मन कुरतडत होतं. एक तर एवढं चांगलं आता व्यवस्थित चाललेलं, दारू बसणं लांब आहे, बायको आनंद आहे, मी आनंद आहे, आणि जर ही मी स्वतः बोलून जर काही ह्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला तर. पण मित्रांनो मनाची तयारी झालेली की नाही आज नाही तर कधीच नाही. त्या दिवशी बोललो,
ते का बायको म्हणजे माझं धाडस होत नव्हतं. बायको म्हटली, असं काय करताय 2-2.5 लाख रुपये द्यायचं असल्यावर. मी तिला म्हणत होतो की मला लय लोकांना देणं आहे, लय लोकांचं देणं आहे. कागद काय दाखवत नव्हतं तिला. तिनं मित्रांनो कागद बघितला. ती कागद वाचत असताना मी हळूच म्हटलं की ह्या गोष्टीसाठीच मी मरायला निघालेलो. मी जे आत्महत्या करायचा प्रयत्न केलेत, वारंवार दिलेले शब्द मोडलेत, मी अप्रामाणिक वागलोय. खरं तर मित्रांनो ते नाटक होतं माझं. मी काय त्याच्या पायी दारू प्यायला जात नव्हतो, की लोकांचं देणं आहे म्हणून दारू प्यायला जात नव्हतो, किंवा मी शपथ मोडली म्हणून दारू प्यायला जात नव्हतो. पण मी माझ्या बाजूचं समर्थन म्हणून तिला समजवायला जात होतो की मी एवढा पण वाईट नाही. पण गंमत अशी झाली, तिनं ती बघितलं, वाचलं, ठीक आहे असं तिचा काही रिप्लायच नाही म्हटल्यावर जरा जास्त भीती वाटायला लागली. आणि ज्या वेळेला मी म्हटलं की ह्या गोष्टीसाठी मी मरायला जात होतो, मी आत्महत्येचा प्रयत्न केलेत, की ह्या गोष्टीसाठी केलेत, त्यावेळेला शेजारी बसलेलं मोबाईल घेऊन बसलेलं पोरग, अतिशय छोटं मित्रांनो, नुसतंच बोलायला सुरुवात केलेली म्हणा किंवा चांगलं बोलत होतं, ती एवढंच म्हणत होतं, मम्मीला मारत होतं आणि म्हणत होतं पप्पाला मारा म्हणतेस. त्याला काय कळलं नाही आमचा काय संवाद चाललाय. तर ती म्हटलं पप्पाला मारा म्हणतेस, पप्पाला मारा म्हणतेस, आणि तिला मारत होतं. आणि मित्रांनो, जी काही प्रेशरचं टायमिंग होतं की माझ्या डोक्यात जी प्रेशर चालू होतं, आम्ही तिघं पण हसत होतो. आणि एखादी विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करायचा जशी खांद्यावर हात एकमेकाच्या टाकतात आणि गोल करून, तसं आम्ही तिघं त्रिकोण करून एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून हसत होतो. काही मिनिटापूर्वी मला असं वाटत होतं मी जर गोष्ट केली तर उगाच म्हणजे दुधात मीठ पडल्यावर जसं दूध नसतं तसं माझं चांगलं आहे चाललेलं मध्यमुक्त आयुष्य खराब होऊन जाईल. ही जी माझ्या मनाची कल्पना होती, या अल्कोहोलिक अनोनिमसच्या या कार्यक्रमाच्या आचरणाची त्या दिवशी मला दाखवून दिलं की प्रामाणिकपणे खुल्या मनानं, आणि जर तुझ्या मनाची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट जी घडू शकते, फक्त विश्वास ठेवायची तयारी आणि विश्वास दाखवला पाहिजे या कार्यक्रमावर, कृतीवर. आणि मित्रांनो, त्या दिवशी बायकोबर बोललो. दुसऱ्या दिवशी घडलेली मित्रांनो घटना ही मी आवर्जून सांगतो, आणि ही सत्य घटना आहे मित्रांनो, की त्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या, तिच्याबरोबर बोललो त्या रात्री आणि भरपूर. दुसऱ्या दिवशी उठलो, सकाळ कामावर जायचं होतं, बंबातलं पाणी काढायला गेलो बाहेर, तर बायकोचा चेहरा अतिशय तेजपुंज दिसत होता, साईडनं वलय आल्यासारखं दिसत होतं, पहाटेची वेळ होती. आणि मला लय म्हणजे विचित्रच वाटलं की म्हणजे कधी मी तिला बघायला गेलो पहिल्यांदा तेव्हा पण एवढी सुंदर दिसत नव्हती. आणि मी म्हणजे कधीही मनातली भावना मी स्पॉन्सरशी बोलीन असं झालेलं. मित्रांनो, मी डबा घेऊन कामावर निघालो ती झाल्यानंतर, तर जाताना बायकोनं मला माझ्या रूम मध्ये बोलवलं, म्हटली 5 मिनिटं आत या जरा. आणि म्हटलं काय ग, म्हटली काय नाही इकडे या, तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तिनं तिच्या पर्स मधलं 500 रुपये मला काढून माझ्या हातावर ठेवलं. म्हटलं ही कशाला, काय आणायचंय. नाही म्हटली, तुम्ही मला रात्री सांगितलं एवढ्या लोकांचं देणं या, लोक काय काय लोक लोक लयच मागं लागले, पैसे दे पैसे दे, काय काय लोक म्हणतात असू दे निवांत दे. म्हणलं ही टेन्शन आहे असं म्हणत होता तुम्ही रात्री. माझ्याकडे एवढंच 500 आहेत आईनं दिलेलं, पण असू द्या तुमच्या खिशात ठेवा, पण खर्चू नका. जर तुम्हाला कुणी आलं आणि तुम्हाला जर म्हणायला लागलं की मला आत्ताच माझं पैसे पाहिजे, ती बळजबरी करायला लागलं, शिवी द्यायला लागलं, मारहाण करायला लागलं, तरच त्याला एवढं 500 द्या. अजून जर राहत असतील तर त्याला म्हणायचं एवढं घे आत्ता, मी राहिलेलं परत देते. आणि मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम आणि माझ्यासारखा दारुडा, स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवणारा दारुडा, मी दुसऱ्या कुणाचंही ऐकत नाही. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या कृती केल्यानंतर आलेला अनुभव, त्या ऍक्शन मधून आलेला अनुभव, तो अनुभवामुळं त्या दिवशी मला आपल्या या अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाला विश्वास स्वतःहून वाढायला लागला. स्वतःहून एक म्हणतात का नाही त्याच्यामध्ये रस निर्माण झाला. तिथून बाहेर गेलो, स्पॉन्सरला फोन केला, म्हटलं भाऊ असं असं झालं, सकाळी उठलो, रात्री बोललोय, खुश होतो लय. म्हटलं रात्री बोललो तिच्याबरोबर, तिला सांगितलंय असं असं आहे म्हणून, मग आम्ही ठरवलंय असं असं करायचं आहे म्हणून आता ती देण्यासाठी. कारण मित्रांनो काय व्हायचं, ती पैसे देण्यासाठी मला दर महिन्याला कुठेतरी खर्च झाल्याचं तिला खोटं सांगावं लागत होतं. मग काय खर्च दाखवायचा या विचारात मी सतत असायचो. पण त्या दिवशी तिच्याबरोबर बोललो, स्पॉन्सरला अनुभव सांगितला, ती वेगळीच दिसत होती, तिच्यामध्ये एक तेज आलेलं दिसत होतं. स्पॉन्सर म्हणला येड्या, तिच्यात बदल नाही झाल्या. अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम जो आहे ना, तो प्रामाणिकपणाचा आहे. तू प्रामाणिकपणे जी अनुभव तिला सांगितलंस, जे काही तुझ्या आयुष्यात घडलंय, ती प्रामाणिकपणे आहे तसं तिला त्या आर्थिक बाबतीतलं बोललास. आणि
त्या प्रामाणिकपणा, त्या खुले मनाचं, ही ह्या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमातून आलेल्या आहेत. ती पूर्वीपासून तशीच आहे, तिच्यात बदल नाही झालेला. तिच्या चेहऱ्यामध्ये ती दिसणं, तिच्या बाजूला ती वलय आल्यासारखं होणं, तिच्यामध्ये झालेला हा बदल. आणि मला इथल्या एका बांधवाचं वाक्य आठवतं, की त्या बांधवानं मला सांगितलेलं, इथे केसालाही धक्का लागत नाही. जर तू प्रामाणिक आहेस ना अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमात, तर तुझ्या केसालाही धक्का लागत नाही. केवढंही मोठं आर्थिक संकट येऊ दे, केवढंही मोठं जॉबचं प्रेशर असू दे, जॉबचं टेन्शन असू दे, कसली मोठी समस्या. कारण एका बांधवानं गेल्या महिन्यात माझ्या हातात हात दिला मित्रांनो, आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आणि तो बांधव मला एकच सांगत होता, अहो गणेश भाऊ, काय टेन्शन घेऊन बसलाय राव तुम्ही. किंवा आपला परमेश्वर आहे ना, तो सगळ्यात मोठा आहे. आणि कारण मी त्या मेंबरशी अशा काही गोष्टी शेअर करत होतो की ज्या मला भीतीत, मी प्रचंड म्हणजे थोडस भीतीग्रस्त झालेलो. त्या बांधवाच्या डोळ्यातलं पाणी, ज्या क्षणाला हातात हात देऊन त्या बांधवानं हुंदका दिला ना मित्रांनो, त्या क्षणाला माझ्या मेंदूपर्यंत करंट दिल्यासारखं, हातातनं करंट गेल्यासारखं झालं. आणि मी त्या भावनेतनं मोकळा झालो. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या आचरणातला बराच अनुभव घेतल्यानंतर सुद्धा मी ती 5वी पायरीचा अनुभव स्पॉन्सरवर शेअर केला. परत ह्या माहोलमध्ये काही दिवस होतो. आणि हळूहळू काय व्हायला लागलं, की आता चाललंय ना बरं, आता कुटुंब एके कुटुंब आणि काम एके काम. मिटिंगला जायचं, मीटिंग मध्ये बसायचं, सगळ्यांशी बोलायचं, पण ते आठवड्यातून एकदा, आठवड्यातून दोनदा. आणि मित्रांनो, जसं एक दिवसाच्या हिशोबानं मला माझी दारू थांबवायची आहे, तसं जर मी माझ्या इथे अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये, बिग बुक मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या मद्यपाची इच्छा, एक तर आध्यात्मिक अनुभव जतन करणं किंवा वाढीस लावणं, एकमेव आशा आध्यात्मिक अनुभव जतन करणं किंवा वाढीस लावणं, त्यानं किंवा खुनशी चिडीला स्थान देता कामा नये, किंवा ती त्याच्यासाठी विषारी असते. म्हणजे आध्यात्मिक अनुभव, मला एका मेंबर सांगितलं, आध्यात्मिक अनुभव वाढीस लाव, किंवा आहे तिथं आध्यात्मिक अनुभव ठेव किंवा वाढीस लाव, नाहीतर मग दारू पे. देव नाहीतर अध्यात्म, या दोन गोष्टी तुझ्याकडे आहेत. मित्रांनो, ए मध्ये आल्यानंतर पुन्हा पूर्वीचा स्वभाव परत आला. परत माझ्या आयुष्यात ह्या काय घटना मला अस्वस्थ, असमाधान देणाऱ्या घडल्या. पुन्हा स्पॉन्सरला फोन लावला की भाऊ असं असं झालंय, या घटना माझ्या आयुष्यात घडतात. अशा बऱ्याचशा घटना आहेत मित्रांनो या 4 वर्षात घडलेल्या, की मला पुन्हा अस्वस्थ, वैतागलेला, असमाधानी बनवतात. आज दारू पित नाही, पुन्हा दारू पिण्याची इच्छा नाही, पण जसं दारू पिऊन जगायची इच्छा नव्हती, कशात राम राहिला नव्हता, अशा बऱ्याचशा गोष्टी पुन्हा माझ्या आयुष्यात घडायला लागल्यानंतर मी स्पॉन्सरवर बोलताना पुन्हा एक गोष्ट लक्षात आली, की जी 12वी पायरी सांगते, की 12व्या पायरीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पासिटॉनचा उल्लेख, जी मला मिळालंय मी ती इतरांना देतोय का. मित्रांनो, ए मध्ये सुरुवातीला आलो ना, त्यावेळी मला मिळालंय ती इतरांना देण्यामध्ये फक्त एकच गोष्ट मला सुरुवातीला कळत होती, की कुणाला तरी जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटायचं, कुणाचा तरी फोन येतो, 12 स्टेप कॉल आहे, त्याला जाऊन याच्या मीटिंग पर्यंत आणायचं. पण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर, जी स्पॉन्सरशी बोलल्यानंतर काय गोष्टी क्लिअर झाल्या, की जो कार्यक्रम माझ्याकडे आहे, अल्कोहोलिक अनोनिमसच्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जो माझ्याकडे आहे, तो इतरांना देण्यासाठी मी वेळ काढतो का. तर मित्रांनो, त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होता, की मी स्वार्थी आणि स्वयंकेंद्रित हा जो आजाराचा भाग सांगितलाय, की आता सगळं छान आहे, आता जरा आर्थिक घडी बसली पाहिजे, आता जरा मला कामाचा वेळच जास्त आहे. मी काय होतो 4 वर्षापूर्वी, ही काही क्षणासाठी विसरून जातो. आणि मित्रांनो, खरोखर ए मीटिंगला म्हणा, किंवा एखाद्या मेंबरची एक स्पॉन्सर म्हणून किंवा एक मित्र म्हणून ज्यावेळी आपण 12 पायऱ्याची चर्चा करतो, त्यावेळेला एक गोष्ट नक्की होती, की जी अनेक लोकांच्या अनुभवातून मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा, की त्या काही काळासाठी मी माझ्या स्वतःच्या पलीकडचा विचार करत असतो. कारण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये 2 गोष्टी ज्या मला फील केल्या, 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या वाटल्या मला, की एखादी गोष्ट करताना त्या गोष्टी मागचा हेतू तपासणं, आणि दुसरी गोष्ट, मी फक्त स्वतःपुरता विचार करतोय का मी उपयुक्त जीवन जगतोय. आज मी माझ्यासाठी उपयोगी पडतोय का, कुटुंबासाठी उपयोगी पडतोय का माझ्या. त्यानंतर आज 4 वर्ष पूर्ण झाले, ठीक आहे, पण जी 4 वर्षापूर्वी ज्या लोकांनी ए कार्ड मध्ये टिकावी म्हणून प्रयत्न केले,
त्या लोकांचा मी आभार, किंवा असं म्हटलं जातं की 12वी पायरी जी आहे की त्या लोकांच्या उपकारात, त्यांच्या ऋणात राहण्यासाठी प्रयत्न करतो का मी, त्या लोकांचं ऋण फेडण्यासाठी. त्या लोकांनी एवढा वेळ दिला, मग त्या मिटिंगला जाऊन मी एखादी जबाबदारी घेतो का? तर मित्रांनो, मला अशा काही गोष्टी माझ्या बाबतीत आढळल्यात की मी कार्यक्रमाचं आचरण फक्त माझ्यापुरतं मर्यादित ठेवतो. माझं झालं ना चांगलं, बाद झालं. मी तिथं स्वार्थी राहतो. आणि जर तिथं तसं स्वार्थी राहिलो तर त्या परिणाम काय गोष्टी माझ्या आयुष्यात अस्वस्थ करणाऱ्या येऊन घडून जाते मित्रांनो. मी ए मध्ये गेल्यानंतर आपल्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग करत असताना मी जबाबदारी घेतो का, एखादी घेतलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो का? आणि मित्रांनो, माझ्या बाबतीत सुरुवातीला काय घडायचं माहितीये का, मी माझ्या मनात जशी भावना असेल ना, मला जी एखादी गोष्ट करावीशी वाटते, जर मी मिटिंगला वेळ द्यायला लागलो तर माझ्या मनात विचार येतो, इथे येणाऱ्या प्रत्येक बांधवानं माझ्यासारखा विचार करावा, त्या तळमळीनं मिटिंग करावी, त्या तळमळीनं मिटिंगच्या ह्याच्यात सहभाग घ्यावा. मग तिथं सुद्धा मी एक अँगल वेगळा असतो की तो असाच वागतोय, तो तसाच वागतोय. अल्कोहोलिक अॅनिमलचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जो आहे, तो मला मी कसं राहावं एवढंच मला सांगितलंय. मला दुसऱ्या मेंबरनं कसं राहावं, आता घरामधली घडलेली घटना आमच्या वडिलांना थोडस तोल जाते, म्हणून आमचा धाकटा भाऊ म्हटला की त्याला वडिलांना नेऊया मानसोपचार तज्ञांच्याकडे, कारण त्यांचं जरा बोलणं वागणं थोडंसं विचित्र वाटायला लागलेलं, म्हणून नेऊया म्हटला. थोरला भाऊ मला असा म्हटला की कशाला नेलं तिकडं. आता मित्रांनो, जास्त अशक्तपणा आल्यामुळं गावातल्या एक डॉक्टरनं सुचवलं की त्या गोळ्या थोडे दिवस थांबवा, म्हणून मी गोळ्या थांबवल्या. आणि त्याचा परिणाम मित्रांनो असा झाला की अशक्तपणा कमी आला, की आता नॉर्मल आहे. पण भाऊ म्हणायला लागला, कशाला गोळ्या बंद केल्यास? जो भाऊ नेलं तेव्हा म्हटला की कशाला न्यायचं त्या डॉक्टरकडे, तोच भाऊ आता म्हणायला लागलाय गोळ्या कशाला बंद केल्यास? मित्रांनो, मला राग आला, माझी घरात चिडचिड झाली. आईला पण म्हटलं, नेलं तेव्हा म्हणतोय का नेलं, आता नाही नेलं तर म्हणतोय बंद केलंय, तर म्हणतोय आता का बंद केल्या म्हणून. म्हटलं ह्यो स्वतः वेळ देत नाही ती नाही, आणि ह्याचा फोन करावा तर ह्याचा फोन कायम स्विच ऑफ असतो, त्यांच्या इथं फोन चालत नाही. ह्याला फोन कसा करायचा, ह्याला कसं विचारायचं मित्रांनो. आणि माझी चिडचिड झाली, तो असाच वागतोय. रात्रीचं 8 वाजलं तर मी उठून जागा होतो. घरातली काय म्हणजे बाकीचं कोण जागा होत नाही, मम्मी मी जागा असतो, या त्या मी 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 आणि मी. जिथं जाईल तिथं मी. खरं तर मित्रांनो, कधीतरी माझ्या मनात हा पण विचार आला की मी दाखवायसाठी करतोय का, की मी बघा, मी माझ्या वडिलांसाठी एवढं झटलो, मी माझ्या वडिलांसाठी तेवढं झटलो. आता मित्रांनो, जी आमचे पाहुणेपै बघा येतात वडिलांना, ती लोक मला स्पष्टपणे एक दोघं तिघं म्हटले की तुझ्या काळजीनच की त्यांचं तसं झालंय. माझ्या पारा चढला मित्रांनो, त्यांना काय बोललो नाही पण पारा चढला. मी माझ्या बायकोला म्हटलं की आता मी थांबून 4 वर्ष झाली ती, आणि माझ्यामुळे तसं झालंय. त्यांना ही गोष्ट माहित नाही की आता त्यांचं बघायला मीच आहे, ही बाकीची येत नाही ती काही. मी एवढं करून सवरून पुन्हा मलाच नावं ठेवते. पण मित्रांनो, बांधवांशी चर्चा करत असतो. आणि मित्रांनो, चर्चा केली तर त्याची उत्तर आहेत, कारण 4 वर्ष सोबर असलं काय, आणि मी भविष्यात 40 वर्ष किंवा शेवटच्या श्वासापर्यंत सोबर राहिलो काय, जोपर्यंत माझी पर्सनॅलिटी, माझं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येत नाही, तोपर्यंत फक्त दारूपासून लांब असण्यात अर्थ नाही. हा माझा अनुभव आहे आजपर्यंतचा, की हा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, मी माझ्या बायकोला सांगत असतो की तू माझ्यासाठी सीता आहेस, तू सोडून मी दुसरीचा विचार पण करत नाही. पण हे माझं दाखवणं असतं का, का मी खरंच तसा वागतो समाजात गेल्यानंतर, हे फक्त माझं मला माहित असतं. तर मित्रांनो, मी जी 5व्या पायरी स्पॉन्सर बरोबर बोललो, ह्या सगळ्या गोष्टी की माझ्या बरोबर आलेलं मला अनुभव आहेत आतापर्यंत. मित्रांनो, माझा स्वभाव दोष यासाठी मी रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो का? 10वी पायरी सकाळ उठल्या रोज स्पॉट इन्व्हेंटरी म्हणते त्याला, की मला ज्या क्षणाला एखाद्या गोष्टीने मी अस्वस्थ होतो किंवा मला आनंद देणारी एखादी गोष्ट घडते, त्यावेळी मी एखाद्या मेंबरशी बोलतो का? कुटुंबातला सगळ्या एखाद्याचा विचार घ्यायचा झाला एखाद्या गोष्टीसाठी, तर सगळ्यांचा ग्रुप कॉन्शियस घेतो का, की सेल्फ विल रन राईट 3ऱ्या पायरीत म्हणले तसं फक्त माझीच इच्छा चालवायचा प्रयत्न करतो. आज मला वाटतं का की सगळ्यांच्या विचारानं व्हावं? मित्रांनो, काही गोष्टी मला खरोखर मान्य होत नाहीत. मला शांत राहणं गरजेचं आहे.
आमच्या बायकोची आणि मम्मीची, माझ्या बायकोची आणि मम्मीची बऱ्याचदा भांडणं होते. माझ्या बायकोला कोण काय बोललेलं मला सहन होत नाही. कदाचित ती तिच्या ठिकाणी योग्य असेल म्हणून मला राग आला असेल मित्रांनो, पण त्या सासू सुनेचं नातं आहे, तिला तेवढा स्पेस देतो का? ती मला बरेचदा म्हटली की तुम्ही बोलत जाऊ नका म्हणून. ज्या व्यक्तीबद्दल मी ती आईला मम्मीला सांगायला जातो ती मला म्हणते तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका, आम्ही काय आत्ता भांडणार आणि सकाळी एक होणार, पण तुम्ही बोलला की सगळं डिस्टर्ब होतं. मित्रांनो, आजही माझा राग अनावर आहे का? मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार 10वी पायरी ज्यावेळी मी मित्रांनो आजपर्यंत ज्या ज्या वेळी घेतल्या त्यावेळी त्या पायरीचा पण रिझल्ट मला समजला. आणि माझ्या सगळ्यात आवडती 11वी पायरी मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला मी माझ्या दिवसभरातलं मी माझ्या विचारांची दिशा तू ठरव म्हणतोय का, किंवा त्याचा आभार मानतोय का? सगळ्यात मित्रांनो मला आवडती गोष्ट आशिष देशपांडे सरांनी सांगितलेली की अल्कोहोलिक माणसाला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी फार कमी दिसतात, आणि मला आलेला अनुभव आहे. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी मी विसरून जातो. आज मित्रांनो, मी आज सोबर आहे, माझं वडील आता आजार आहेत, तर मी रडत होतो. बायका बांधवाला रात्रीचा फोन लावला, म्हटलं त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्याचं कसं होणार, त्यांनी माझ्यासाठी एवढी धडपड केल्या, हे केलंय ते केलंय ते केलंय. ते बांधवांनी एकच गोष्ट सांगितली, ठीक आहे गणेश, जी झाले ती झाले, ते आपण बदलू शकत नाही, ते आता आजार आहेत, ते बरे पण होतील, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि आपला कार्यक्रम एकच सांगतो की तुला जेवढं प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी करता येईल ते कर. त्यांना काय होणं न होणं ते आपल्या हातात नाही, ते केवळ परमेश्वराच्या हातात आहे. जर काय होणार असेल तर तू आणि मी रोखू शकत नाही, आणि होणार नसेल तर या जगात कुठलीही शक्ती काही करू शकत नाही. पण परमेश्वराचा आभार मान की तुझे वडील अजून जिवंत आहेत. आणि बऱ्याच बांधवांशी बोलल्यानंतरही माझ्या गोष्ट लक्षात आली, काही लोक म्हणतात अरे तुला त्यांना बघायला तरी भेटली तुझी 4 वर्षाची सोबरायटी. माझ्या आयुष्यातल्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टी मला फार कमी दिसतात. मित्रांनो, बरेचसे बांधव फोन करते, त्यांच्याशी बोलत असतो, हे मध्ये मीटिंग मध्ये बघतो की बऱ्याचशा लोकांना थांबण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना थांबताच येत नाही. थांबलेली दारू पुन्हा हातात येते. आता मीटिंगला जॉईन झाल्यानंतर सुद्धा एका बांधवाचा फोन आलेला, गणेश भाऊ ती मीटिंग राहू द्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग त्यांना मी कल्पना दिली की एवढ्या लोकां एकतर मी त्यांना वेळ दिलाय, आणि मी तुम्हाला एका मेंबरचा नंबर देतो, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. मीटिंग संपल्या पहिला फोन मी तुम्हाला करीन, पण एवढ्या लोकांचा जर वेळ घेतलाय ती मीटिंग डिस्टर्ब व्हायला नको. मग त्यांनी ते मान्य केलं, त्यांनी ती त्यांना कनेक्टिंग पण झालं त्यांचं. ते आज आता ते बोलत आहेत, ते मेंबर बोलत असतील किंवा बोलले पण असतील कदाचित. बऱ्याच जणांना त्यांची दारू थांबवता येण्या, माझ्या डोक्यातलं जी ऑब्सेशन आहे ती अनावर ओढ, की जी 5 मिनिटाचा अवकाश होता मित्रांनो. बायकोच्या पर्समध्ये रक्षाबंधनचं भावानं ओवाळून दिलेली 500 रुपये होतं, आणि पप्पा मुलाला आणाय अंगणवाडीत गेलेत, आई आणि मिसेस रानात गेलेत. पप्पांना यायला फक्त 5च मिनिटं लागणार होती. 3 महिने थांबलेला गणेश, डोक्यात आलेला विचार, 4थ्या मिनिटाच्या आत मी तिथलं त्या पर्समधलं 500 रुपयातलं 300 रुपये घेऊन बाहेर पडलो होतो घराच्या. आणि त्या दिवशी ती शेवटची स्लीप होती माझी मित्रांनो, भावानं ओवाळून दिलेले पैसे. 4 मिनिटं थांबू न शकणारा गणेश आज 4 वर्ष थांबतोय. मला माझ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी फार कमी दिसतात. आज शारीरिक दारूमुळे या 4 वर्षात कधीही ऍडमिट व्हावं लागलं नाही, दारूमुळे गाडीवरून पडलेलं नाही, दारूसाठी होणारा आर्थिक खर्च वाचला. या समाजात कुटुंबाची मान बऱ्यापैकी वरच आल्या, कुटुंबात समाजात मिसळतंय. नाहीतर आई नेहमी शेजारी हळदी कुंकवाला गेली तरी जाऊन पटकन नुसतं हळदी कुंकू लावून यायची, म्हणती लाज वाटते बायकांच्यात जायची. वडील चौकात बसायचं बंद झालं, भाऊ मित्रांच्यात जायचं बंद झालं. का तर जाईल तिथं एकच विषय गणेश, आणि तो इथं दिसला आणि तो तिथं दिसला, आणि त्याने एवढं पैसे मागितले आणि त्यानं तेवढं पैसे मागितले. म्हणजे ती घरातल्या भिंती रडत होत्या, ती म्हणतेत ना बांधव, त्या टाईपचं आयुष्य. मी एकटाच अस्वस्थ नव्हतो तर माझं अख्खं कुटुंब अस्वस्थ होतं. पण मित्रांनो, मला असं वाटायला लागलं होतं की दारू थांबली की सगळं आयुष्य सुरळीत होईल, किंवा सगळं आयुष्य सुरळीत झालंच पाहिजे. अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम दारूपासून लांब राहायला मदत करतो. पण इथं असं नाही सांगितलेलं की तू आर्थिक प्रगती करशील, तुझ्या अमक्या अमकी गेलेली बायको परत येईल, किंवा तुझं एखादं तुझ्या आयुष्यात घडलेली घटना ती पुसून जाईल. नाही मित्रांनो, मी विसरून जातो की हा कार्यक्रम आहे तो दारूपासून लांब राहण्यास एकमेकास मदत करणारा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यानंतर जर मी 12 पायऱ्या घेतल्या
तर मी आनंदानं कसं लांब राहील, माझं जीवन हॅपी जॉय अँड फ्री लाईफ कसं बनल, ह्याच्यासाठी मित्रांनो सगळं आहे ना, ती प्रामाणिकपणे परमेश्वरावर सोपवायचा प्रयत्न आहे मित्रांनो. आजपर्यंत बऱ्याच मेंबरनी मला बरीचशी साथ दिली, त्या सगळ्या मेंबरचा आभार मानतो. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कुटुंबाचा आभार मानतो मित्रांनो, की त्यांच्यामुळे मी आहे आज. एक वाक्य बघून मी रडलेलो अल्कोहोलिक अनॉनिमसच्या म्हणजे मिसेसला मिटिंगला घेऊन गेलेलो. त्या मिटिंगला आल्यानंतर त्या दारूने मला पंख दिले, पण माझा आकाश हिरावून घेतला. गावातली लोक म्हणायची मैत्री केली तर गणेश बरकर, असा मी दारुडा होण्यापूर्वीचा मी मित्रांच्या गळ्यातलं ताईत माझं म्हणजे रात्री कितीलाही आलो, कुठेही प्रवास केला, कितीही पैसे लागलं आणि आयुष्यातलं एक आनंदी जीवन जगणारा मी, मला सगळं आयुष्य नकोसं झालेलं. आणि ही गोष्ट मला खरी वाटली, की मला दारूनं पंख दिलं, काही काळासाठी बरं वाटलं. पण माझे आकाश होतं, माझं मित्रमंडळ, माझं कुटुंब, माझी बायको, माझं पोरग, ही सगळं हिरावून घेतलं मित्रांनो. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर या 4 वर्षात जी आश्वासनांची पूर्तता म्हणते, या 12 पायऱ्यांच्या आचरणानंतर आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. तर या आचरणा या 12 पायऱ्यांच्या आचरणानंतर ह्या काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या परत आल्यात. म्हणजे माझ्या आयुष्यातली भीती निघून गेली आता. मी गावात जायला घाबरायचो, मला लोकांच्या समोर जायला भीती वाटायची, माझं पुढं भविष्यात कसं होणार याची भीती वाटायची, भविष्यात माझ्या हातात दारू आली तर ह्याची भीती वाटायची, माझी बायको सोडून गेली तर ह्याची भीती वाटायची. आज बऱ्याचशा भीती नष्ट गेले. एक नवं सुख आणि नवं स्वातंत्र्य जे म्हणते मित्रांनो, हे एक नवं सुख मिळाले, एक आयुष्य स्वातंत्र्यपूर्ण आयुष्य आहे. आणि पहिली प्रायोरिटी माझ्या आयुष्यातली आहे मित्रांनो, मला मद्यमुक्त राहायचे. दुसरी प्रायोरिटी आहे मित्रांनो, मला माझ्या कुटुंबावर लक्ष द्यायचं आहे. कारण माझ्या पिण्याच्या काळात प्रचंड यातना त्या लोकांनी भोगलेल्या आहेत. की ज्या वडिलांचं उदाहरण मित्रांनो मी दिलं ना, वडील आता आजारी आहेत म्हणून, तर त्या वडिलांना माझ्यामुळे प्रचंड त्रास झालाय. मी त्यांची एकदा माफी मागून काही एक होणार नाही. फक्त मी माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यभर मी सोबर राहून प्रामाणिकपणे माझं आयुष्य व्यतीत करणं, ह्याच गोष्टी आहेत मित्रांनो. आज मित्रांनो मला या फेलोशिप मध्ये येऊन आपण सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली. विषयावर किती बोललो हे महत्वाचं नाही मित्रांनो, पण बऱ्याचशा गोष्टी ज्या मनामध्ये गोळत होत्या, की मला जसं जमल तसं मी बोलू शकलो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, की मी कसा वागलो हे सांगायसाठी मला एकांताची गरज असते. मी आता घरातनं बाहेर येऊन जागा शोधत शोधत जागा शोधून एका ठिकाणी उभा राहिलोय. ती पण मला मदत झाली, तर गाड्यांचा त्रास नाही झाला, कोणाचा जास्त फोन नाही आला, त्यासाठी मी त्यांचं पण आभार मानतो, देवाचा आभार मानतो. देवाकडे एकच मागणे, ही जी मानसिकता आहे ना मिटिंगला जॉईन व्हावं, किंवा मला माझ्यासाठी मिटिंग आहे, किंवा मी माझं आयुष्य बदलू शकतो, मी इतरांना बदलू शकत नाही, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या परमेश्वरानं ती विवेक बुद्धी द्यावी. मला आज बोलण्याची संधी दिली, त्यावेळी आपल्या ग्रुपचा आभार मानतो. धन्यवाद भाऊ.